नमस्कार. गणपतीचे आगमन झालेले आहे. माझ्या घरी 1.5 दिवस गणपती असतो, पण घरात एवढं चांगलं वातावरण असतं, एकदम प्रसन्न असतं, पॉझिटिव्ह वाटतं सगळीकडे आणि एक असा जोश येतो, एक उत्साह येतो काही काम करण्याला. जसं की आधी आपण घराची साफसफाई करतो, मग गणपती येणार म्हणून घरात सगळं डेकोरेशनचं काम करतो. त्याच्यानंतर घरी गणपती आल्यावर गणपतीला काय खायला घालू आणि काय नको असं होऊन जातं मला तरी. म्हणजे मी एवढा स्वयंपाक करते की मला असं वाटतं की तरी कमीच आहे, अजून काहीतरी बनवलं पाहिजे. पण ह्या एवढाच बनवेपर्यंत एवढा उशीर होतो ना, कारण की सगळं घरातली कामं आवरायची, सगळे भांडे घासण्यापासून सगळी कामं मीच करते. सो त्यामुळे जेवढं आता जमतं तेवढंच मी करते. सो मी पहिली ते भेंडी कट करून घेतली आणि व्यवस्थित फ्राय करून घेतली. त्याचबरोबर इथे मी भोपळ्याची सुद्धा भाजी करणार आहे. गणपतीला भोपळा खूप आवडतो, सो त्याच्यासाठी आज मी भोपळ्याची भाजी करते. आणि इथे आपल्याकडे 3चा बर्नर असला ना की जेवण कसं पटापट होतं. सगळे गॅस म्हणजे बिझी होते, त्याच्यामुळे माझी पटापट कामं झाली. उशीर थोडा झाला जेवणाला, पण चालतं आहे. पहिला दिवस होता गणपतीचा, सो एकदम घाई झाली. तेवढ्यातच सोसायटीचा गणपतीसुद्धा आलेला, त्याचीसुद्धा मिरवणूक चालली होती, ती मध्येच पाहायला गेली. सगळ्या लेडीज लोक खूप छान डान्स करत होत्या, त्यावरून थोडं स्किप पाहिलं आणि परत घरात आली, कारण की बाकीचा स्वयंपाक करायचा होता. एका बाजूला भेंड्याची भाजी आणि एका बाजूला भोपळ्याची भाजी करत ठेवली. दोन्ही हात असं वाटत होतं की मला 10-12 हात आले आहेत आणि मी पटापट माझी कामं चालली आहेत. एवढं फास्ट माझं काम चाललं होतं. म्हणजे आता हे मी थोडंसं फास्ट केलं आहे, पण खरंच एवढ्या फास्टच चालली होती माझी कामं. तेवढ्यातच मी नारळसुद्धा फोडून घेतले पटापट, कारण की नारळाचा किस करायचा होता. यावेळेला मी विडीवर नाही किसायला घेतला, म्हटलं डायरेक्टच मिक्सरला फिरवून घेईल, ते कधी झटपट होईल. त्यामुळे काम माझं थोडंसं पटकन झालं हे असं केल्यामुळे. सो सगळ्या भाज्यांमध्ये आम्हाला मेन खोबरंच लागतं, कोकणातलं असल्याकारणाने. बाकी तर पुण्यामध्ये वगैरे आपल्या देशावरती शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालतो, पण आमच्या इथे खोबरंच महत्त्वाचं असतं. सो सगळ्या भाज्यामध्ये पहिला मी खोबरं घालून घेतलं. आता मला आज काळ्या वाटाण्याचं सांबार करायचं सुद्धा होतं, सो मी म्हटलं त्याच्यासाठी पहिलं कांदा खोबरं व्यवस्थित भाजून घेते. तोपर्यंत त्या बाजूला मी फोडणीला सुद्धा घालून घेतला कांदा. आणि जेव्हा आम्ही काळ्या वाटाण्याचं सांबार करतो तेव्हा आम्ही थोडेसे जे वाटाणे असतो ना ते थोडेसे मिक्सरला फिरवून घेतो, जेणेकरून ग्रेव्ही जी असते ना ती थोडी जाडसर होते आणि चवीलासुद्धा चांगली लागते. अख्खे चणे खातो ना वाटाणे, तेव्हा थोडेसे ते कडक जाताना त्रास होतो, त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा हे असं आपण डायरेक्ट मिक्सरला फिरवलं ना की चवीला खूप छान टेस्ट येते आणि घट्टसरपणा खूप चांगला येतो. अशा प्रकारे मी केला आणि त्याच्यानंतर त्याच्यात वाटाणे पटापट घालून घेतलं. बघू शकतात माझं इथे काळ्या वाटाण्याचं सांबार, भेंड्याची भाजी आणि भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. आता मी इथे मोदकासाठी सारण करून घेते. त्याच्यासाठी मी पटापट खोबरं, गूळ आणि थोडीशी खसखस आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित परतून ते करून घेतलं. आणि एका बाजूला डाळ भाताचा कुकरसुद्धा लावून घेतलेला. मोदकाचं सारण झाल्यावर लगेच मी ती दुसरी कढई ठेवली आणि त्याच्यात 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, थोडंसं तूप, थोडंसं मीठ आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित वाफवून घेतलं. त्याच्यानंतर गरमच आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पाण्याचा हात लावून तसंच हळूहळू गरमच मळायचं. त्याने पीठ खूप सॉफ्ट होतं आणि खूप छान मऊसर आपले मोदक तयार होतात. तर माझं इथे तयार करून झालं आहे. आता मी तोपर्यंत मोदक वळायला घेतले. माझं डाळ भाताचा कुकरसुद्धा झाला आहे. आता मी मोदक वळून घेते. माझे सगळे मोदक तयार करून झाले, ते मी लगेच वाफवायला सुद्धा ठेवले. तोपर्यंत माझा डाळीचा कुकरसुद्धा झाला होता. मी ते डाळ शिजवून घेतली व्यवस्थितरित्या आणि त्याच्यानंतर मी घेतल्या पुऱ्या करायला. मला या वाटीने पुऱ्या करायलाच खूप छान वाटतं. त्या एक पुरी करायला खूप वेळ जातो असं मला वाटतं, त्याच्यामुळे मी अशा वाटीनेच पटापट करून घेते. पण पटकन झाल्या. त्याच्यानंतर मला आईने अळूवड्या दिल्या होत्या, त्याचा एक रोल मी ठेवला होता, तर मी तोसुद्धा पटापट पुऱ्यांबरोबर तोसुद्धा तळून घेतला. अशा प्रकारे आपला सगळा स्वयंपाक पूर्ण झाला. पूर्ण होईपर्यंत खूप उशीर झाला होता. मग पटापट नैवेद्याचं ताटसुद्धा तयार करून घेतलं. चमच्याच्या तालावर डाळ सांडते, हसत मसाले बोलतात, ताटामध्ये रंग नवे दिसतात, माधुरीचं सीझन. कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करून सांगा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि हेल्दी राहा. बाय.